परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धुरा सरसावली रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे राजेश गोरेगावकर उपाध्यक्षपदी। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महत्त्वाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज सोमवार 3 ऑगस्ट 2026 रोजी पार पडली। अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी तर राजेश पाटील गोरेगावकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निवड प्रक्रियेचा घटनाक्रम। जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा आज सकाळी आयोजित करण्यात आली होती। सकाळी 11 ते सकाळचे 11:30 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। अध्यक्षपदासाठी एकहाती वर्णी। अध्यक्षपदासाठी केवळ ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला। छाननीअंती तो वैध ठरल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले। उपाध्यक्षपदाचा सहमत मार्ग। उपाध्यक्षपदासाठी राजेश पाटील गोरेगावकर आणि आमदार सईद खान या दोघांचे अर्ज आले होते। मात्र ऐनवेळी आमदार सईद खान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे राजेश पाटील गोरेगावकर यांच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे दोन्ही पदांच्या निवडीची घोषणा करताच समर्थकांनी जल्लोष केला। बँकेच्या या नव्या नेतृत्वाकडून आता जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। साहेब काय निकाल लागला? जय भवानी विकास पॅनल जो आहे, माननीय माजी आमदार जिल्ह्याचे सहकार वर्षी रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल तयार केला होता, त्या पॅनलमध्ये आम्ही बहुमतानं त्या ठिकाणी परभणी हिंगोली ही जी शेतकऱ्यांची बँक आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि त्या बँकेच्या चेअरमनपदी ज्यांना सहकार क्षेत्राचा मागील 40 वर्षाचा अनुभव आहे, ज्यांनी या बँकेवर जवळपास 12 वर्ष अध्यक्ष म्हणून आधिपत्य गाजवलं, त्या बोर्डीकर साहेबांची या ठिकाणी फेरनिवड झालेली सर्वानुमतीने झालेली आहे। ज्यामध्ये आणि उपाध्यक्षपद हे हिंगोली जिल्ह्याला राजेश भैया गोरेगावकर यांना दिलेलं आहे। आणि